नागपुरातून मोठी बातमी समोर येते आहे। देशभर सुरू असलेल्या गौ सन्मान आवाहन अभियानाला नागपुरात मोठा प्रतिसाद मिळालाय। आज सकाळी हजारो गौभक्तांच्या उपस्थितीत लकडगंज येथील कामधेनू गोशाळेतून भव्य स्कूटर रॅली काढण्यात आली। भगवे ध्वज आणि जय गौ माताच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले। ही रॅली शहरातील विविध मार्गांनी संविधान चौकात पोहोचली, जिथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने गौभक्त उपस्थित होते। यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले। त्यामुळे नागपुरात या अभियानाची जोरदार चर्चा रंगली आहे। रक्षा चाहते हैं वो हिंदू यहाँ उपस्थित है। बिल्कुल भैया, क्या बताएंगे? भाजपा भी इसमें इन्वॉल्व हो चुका है, इसका मतलब राज्यव्यापी नहीं देशव्यापी सक्सेस होगा आंदोलन। मैं सबसे पहले प्रथम भारतीय जनता युवा मोर्चा का अध्यक्ष नहीं, एक सनातनी होने के नाते मैं यहाँ आया हूँ और मेरा कर्तव्य है गौ गंगा भारत माता की रक्षा करना। आज हमारे सभी संत समाज के सभी महंत और सभी सनातनी कार्यकर्ताओं के नेतृत्व में हजारों साइन लेने का काम नागपुर शहर में किया गया। ये हमारी गाय आस्था का विषय है। अभी तक कुछ कट्टरपंथियों द्वारा और कुछ पूर्व नेताओं द्वारा हम नहीं कर पाए, और हमें एक जैसे राम जन्मभूमि का एक राष्ट्रव्यापी आंदोलन हुआ था, उसी तरह ही गौ हत्या बंदी का भी आंदोलन हमें करना पड़ेगा और इसके लिए हम तैयार है। इसमें कोई मैं युवा मोर्चा शहर अध्यक्ष करके नहीं आया हूँ, मैं एक सनातनी कार्यकर्ता बन के आया हूँ और सदा सदैव जहाँ भी मेरे धर्म की मेरी रक्षा की का विषय आएगा तो मैं तत्परता से इसके लिए खड़ा रहेगा। और भारतीय जनता पार्टी का आप बोल रहे तो भारतीय जनता पार्टी का भी स्टैंड सदा सदैव गौ गंगा और भारत माता के हित में है। हम भगवान परशुराम को मानने वाले हैं, इसीलिए भारतीय जनता पार्टी भी हृदय से राज्यव्यापी देशव्यापी असं भव्य आंदोलन आज होत आहे आणि गोरक्षकांच्या सोबत तुम्ही महापौर असून सुद्धा आलात। ताई, काय सांगाल? खरं म्हणजे तुमच्या सांगण्यातही आलेलं आहे। आज देशव्यापी गो सन्मान आव्हान अभियान आपण सुरू करतो आहे। देशभर सर्वत्र सर्व ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात हे आव्हान आहे। माननीय मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, आपल्या सर्व प्रमुख लोकांच्याकडे ह्या गोष्टीची मागणी आपण करतो आहे। हा देश कसंही आपल्याला माहिती आहे की गोसेवा, गोमातेचं वंदन यासाठी आपण प्रसिद्ध आहे। आणि मात्र आजची स्थिती वेगळी आहे। तिच्यावर जो अन्याय अत्याचार होतो आहे त्या सगळ्या याच्यातून ते निघावं आणि तिचा सन्मान वाढावा, व्हावा, रक्षण व्हावं यासाठीचं आजचं हे निवेदन आहे। आम्ही नागपूरच्या कलेक्टरांकडे नागपूर शहरातील सर्व लोकांनी एक 5000 लोकांचा संकल्प या ठिकाणी प्रेषित केलेला आहे आणि हा संकल्प नागपूरच्या वतीने वरती सर्व दूरपर्यंत हा पोचवावा यासाठीचं आजचं हे अभियान आहे। आपल्या सर्वांच्या हीच विनंती